नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। तुमच्या खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की जे काही हेअर ऑइल बनवताना तुम्ही तर ते पूर्ण प्रोसेस दाखवा आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही टाकता ते पण दाखवा असं बरेच जण म्हणत होते। त्याच्यामुळे मी आज पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी लागणाऱ्या वस्तू ह्या सगळ्या इथे मी घेतलेल्या आहेत। आता इकडे हे सगळे हर्ब्स घेतलेले आहेत मी आणि ते सगळे एक एक करून मी आता तेलामध्ये टाकणार आहे आणि छानपैकी तेल आपल्याला करायचं आहे। तर पानं घेतलेले आहेत मी। इकडे ही कोरपड आहे ती ना मेथी दाणे भरून घेतलेत तिच्यामध्ये रात्रभर राहू दिलेले आहेत आणि इकडे हे कांदे घेतलेले आहेत। तर आधी जे मी तेल बनवत होती त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे। तेव्हा मी फक्त ह्या काही गोष्टी टाकत होती जसं की मेथी दाणे भरून कोरपड वगैरे असं टाकून, तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। आणि आता आहे ना मला अजून जास्त बेटर तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे मी अजून बरेचसे त्याच्यामध्ये मी इन्ग्रेडियंट्स टाकते आणि ते खरंच खूप फायद्याचे आहेत। त्याच्याने खरंच खूप फायदा होतो आणि त्याच्यामुळेच आता हे सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे सगळे हर्ब्स टाकून मी आता हे तेल बनवणार आहे। तर चला, सिंपल आणि सोपी रेसिपी आहे तरी तुमच्यासोबत शेअर करते। तर आता इकडं मी खोबरेल तेल घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं खोबरेल तेल घेऊ शकता। आणि जे कोरपड होतं ना ते आपण असं रात्री भिजवून ठेवलं होतं मेथी दाण्यांचं, तर ते इकडे टाकून दिलं। इकडे कापून घ्यायचं आहे आणि हे सगळे पदार्थ याच्यामध्ये टाकून सगळे हर्ब्स याच्यात टाकून मी उकळून घेणार आहे। आता एक एक करून आपल्याला एकदम म्हणजे कमी गॅसवर हे सगळे हर्ब्स आहेत ना उकळून घ्यायचे आहेत आपल्या तेलामध्ये। आणि तुम्ही बघताय की एकदम मी मंद आचेवर हे सगळं करून घेते। तर आता माझ्याकडे शेगडी आहे तर शेगडीवर करून घेते। शेगडीबद्दल पण तुम्ही बरेच जण विचारत असतात कोणत्या कंपनीची असं, तर ती म्हणजे अशी कोणत्या स्पेसिफिक कंपनीची नाही आहे, नॉर्मल अशी मला आवडली ती शेगडी कमी किमतीमधली जी होती, म्हणजे मला 2400ला ती पडलेली होती, तर ती मी घेऊन आलेली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की ह्या सगळ्या वस्तू आणून घ्यायच्या आणि तेलामध्ये उकळून घ्यायचे, एवढं पण सोपं नाही बरं का। मी जवळजवळ ना 3 ते 4 तास फक्त हे तेल उकळायला आणि यालाच लागलेले आहेत। आणि आधी ना बाकीचे जे ओले पदार्थ होते म्हणजे सगळे जे ओले इन्ग्रेडियंट्स होते ते मी टाकून आधी उकळले आणि त्याच्यानंतर मग जे काही सगळे आपले पावडरी फॉर्ममध्ये सगळे होते ना हर्ब्स ते सगळे मग त्याच्यामध्ये टाकून मी उकळले ते। आणि एकदम कमी गॅसवर ते करावं लागतं, हळूहळू ते स्टर करत राहावं लागतं। जवळजवळ 3 ते 4 तास त्याला लागतात ह्या प्रोसेसला। नाहीतर मग फुल गॅस करून आपण उकळून घेतले 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात, त्याला काही अर्थ नाही आहे। कारण त्याच्यामधलं जे काही जो काही अर्क आहे ना तो उतरण्यासाठी असं हळूहळू स्लो प्रोसेसनेच आपल्याला जावं लागतं। आणि तुम्हाला सांगू खूप साऱ्या ताईंनी आपलं हे तेल जे आहे ना ऑर्डर केलेलं आहे। खूप लांबून लांबून आपल्याला ऑर्डर आलेल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या ऑर्डर आहेत। म्हणजे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की त्यांना आधी 1 महिना वापरल्यानंतर काहीतरी रिझल्ट जाणवलेला आहे, त्याच्यानंतरच त्यांनी पुन्हा पुन्हा ऑर्डर केलेलं आहे। काही काही ताई तर 200-200 mlच्या 2 बॉटल एकाच वेळेला ऑर्डर करून घेतात, कारण मध्ये गॅप नको पडायला म्हणून। आणि मी पण जेवढ्या ऑर्डर आलेल्या असतात तेवढंच तेल बनवत असते, कारण आपलं काही एवढं मोठा हे नाही आहे। जेवढ्या ऑर्डर येतात तेवढं मी बनवते आणि ते तुम्हाला देत असते। पण त्याचा खरंच रिझल्ट आहे। तुम्हाला जर तेल ऑर्डर करायचं असेल तर मी स्क्रीनवर दिलेला आहे नंबर, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करू शकता। तर असा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आणि मला माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। जर आवडला थोडाफारसुद्धा तुम्हाला तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा अजून तुम्हाला कसले व्हिडिओ पाहायला आवडतील ते। तर हां, थोडं लेट होतं व्हिडिओ टाकायला, त्याच्याबद्दल खरंच मनापासून सॉरी। आणि मी कुठलं काही वेगळं काम करत असेल आणि तिथं केशव बुडबुड करणार नाही असं कधीच होणार नाही। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत शेअर करा ज्यांना त्यांचे केसांचे काही पण प्रॉब्लेम्स असतील, तर त्या सगळ्या समस्यांसाठी हा व्हिडिओ बेस्ट आहे। तुम्हाला वाटलं तुम्ही घरी बनवा, नाहीतर मग तुम्ही ऑर्डर करू शकता। तर असा छोटासा व्हिडिओ होता आजचा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।